सर्वांना नमस्कार. रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शिवेल इयत्ता 5वीच्या वर्गाच्या इंग्लिश विषयाच्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आपण अनेक उपक्रम करीत असतो, बरोबर की नाही? त्याचबरोबर आपण अनेक खेळ खेळत असतो, हो की नाही? आपण खेळांच्या अनेक शर्यती सुद्धा खेळलेल्या आहोत आणि आज सुद्धा आपल्याला अशीच एक नवीन शर्यत खेळायची आहे. ती शर्यत आहे वाक्यांची. कसली शर्यत आहे? वाक्यांची. म्हणजे काय? तर आज आम्ही जो उपक्रम घेणार आहोत त्या उपक्रमाचं नाव आहे सेंटेन्स रेस. या उपक्रमामध्ये काय करायचं आहे तर बघा मुलांनो, या उपक्रमामध्ये तुम्हाला 3 ट्रॅक दिलेले आहेत आणि खेळासाठी मी वर्गातील 3 विद्यार्थी निवडणार आहे. त्या प्रत्येक मुलाला त्या 3 ट्रॅक जवळ उभं केलं जाईल आणि 1 मिनिटाच्या आत तुम्हाला तो ट्रॅक पूर्ण करायचा आहे. जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तो ट्रॅक लवकर पूर्ण करेल तो असेल आजच्या या सेंटेन्स रेस या आपल्या शर्यतीचा, या आपल्या खेळाचा विजेता किंवा विजेती. त्यांचं कौतुक, अभिनंदन आणि त्यांना छोटंसं बक्षीस देऊन अभिनंदन केलं जाईल. चला तर मग करूया सुरुवात. आजची आमची शर्यत आहे सेंटेन्स रेस. कोणती शर्यत आहे? सेंटेन्स रेस. आजची सेंटेन्स रेस म्हणजे वाक्यांची शर्यत खेळणार आहेत दुर्वा, मनश्री आणि संस्कृती. तुम्हाला तिघींनाही खूप खूप शुभेच्छा. चला मग, तुम्ही या आजच्या रेससाठी तयार आहात? तुमची वेळ सुरू होत झाली आहे आता. छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा. I am a girl. You are a boy. We are friends. He is doctor. She is teacher. It is a table. They are students. It is very really nice. I have a pen. You have a bag. We have a sweet home. He has a car. She has a bicycle. It has 4 legs. They have many books. लिहिणार होते टीचर. I like sweets. You like apples. We like books. He likes cricket. She likes dance. It likes eating. They like cake. काही खेळ म्हटला, कोणत्याही शर्यत म्हटली की एक विजेता असतो. खरं तर या आजच्या सेंटेन्स रेस मध्ये माझ्या 3ही मुली म्हणजे दुर्वा, संस्कृती आणि मनश्री खरंच अगदी तिघींनी सुद्धा ही शर्यत खूप छान प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दोघींचे मी म्हणेन की एकीचा फक्त एक शब्द लिहायचा राहिला, दुसऱ्या मुलीचा एका शब्दातलं एकच अक्षर लिहायचं राहिलं. त्यामुळे काय म्हणतात ना, विजय थोडासा निसटला. आणि आजच्या खेळाची जिने शर्यत सर्वप्रथम आणि अगदी बरोबर वाक्य तयार करून पूर्ण केले ती म्हणजे आमची आजच्या खेळाची जी विजेती आहे ती आहे मनश्री म्हात्रे. माझ्या या 2 ज्या मुली आहेत दुर्वा आणि संस्कृती यांनी खरंच आपण म्हणूया खूप सुंदररित्या वाक्य पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा एक छोटीशी काहीतरी आपण भेटवस्तू देऊ आणि त्यांचं सुद्धा कौतुक करू. संस्कृती, तुझं खूप खूप अभिनंदन. Thank you. दुर्वा, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. Thank you. या खेळाची विजेती मनश्री आहे आणि ओपन लिंक फाउंडेशन आणि आचार्य विनोबा भावे आठतर्फे गौरव सोहळ्यामध्ये जी विविध बक्षिसं दिलेली आहेत त्यामधीलच ही वही आज मी मनश्रीला देणार आहे आणि तिचं आपण अभिनंदन आणि कौतुक करणार आहोत. मनश्री, तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. Thank you, teacher. सेंटेन्स रेस या उपक्रमामुळे काय झालं तर या उपक्रमाची यशस्वीता म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे विद्यार्थ्यांची इंग्लिश विषयाची भीती दूर झाली. त्यांच्या मनामध्ये आपणही लेखन करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. विद्यार्थिनींच्या विचारशक्तीला चालना मिळाली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला, त्यांना वाचनाचा सुद्धा सराव झाला आणि
दिलेलं आपल्याला जे वाक्य असेल इंग्लिश विषयाचं ते कशा प्रकारे पूर्ण करता येईल याचाही अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. आणि अशा प्रकारे आणखी सराव केल्यानंतर विद्यार्थ्यांनी खरंच खूप सुंदररित्या वाक्य त्यांना नक्कीच पूर्ण करता येणार आहेत. तर म्हणून माझ्या विद्यार्थिनींना, माझ्या वर्गाला पुन्हा एकदा शाबास शाबास शाबास. आता भेटूया पुढील उपक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.